वेलकम स्टुडंट्स. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये सॉलिड स्टेट चॅप्टरसाठी जे न्यूमरिकल्स आहेत ते सोडवण्यासाठी जेवढे फॉर्म्युले लागतील त्या सगळ्या फॉर्म्युल्यांची लिस्ट आणि टर्म्स इन्व्हॉल्व्ड इन इट, युनिट कन्वर्जन, हे सगळं जे आपण इन्फॉर्मेशन हवी होती ती घेतलेली आहे. आता प्रत्यक्ष न्यूमरिकल्स कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. पहा, पहिलं न्यूमरिकल आहे प्रॉब्लेम 1.1, टेक्स्टबुक मधलं आहे, पण कसं सोडवायचं स्टेप वाईज ते पाहणार आहोत. व्हेन गोल्ड क्रिस्टलायझेस, एवढं वाचल्याबरोबर आपण गिव्हन डेटामध्ये लिहायचे गोल्ड एलिमेंट आहे, जो पार्टिकल आहे किंवा जो सबस्टन्स आहे तो आहे गोल्ड. गोल्डचं सिम्बॉल आहे AU. गोल्ड क्रिस्टलायझेस, इट फॉर्म्स फेस सेंटर्ड क्युबिक सेल्स. युनिट सेलचा टाईप दिलेला आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल्स. ठीक आहे. पुढे इन्फॉर्मेशन आहे युनिट सेल एज लेंथ इज 408 पिकोमीटर. एज लेंथ साठी आपण नोटेशन यूज करतो A, स्मॉल a इज इक्वल टू 408 पिकोमीटर. तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं की एज लेंथ आपण पिकोमीटरमध्ये ठेवत नाही, ती सेंटीमीटरमध्ये करून घ्यायची. कशी सेंटीमीटरमध्ये करायची? 2 डिजिट लेफ्टला सरकायचं, डेसिमल पॉईंटला 2 डिजिट लेफ्टला सरकवायचं, म्हणजे 4.08 आणि 10⁻⁸ ने मल्टिप्लाय करायचं. मग जे पिकोमीटर असेल त्याचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये होतं. पिकोमीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी डेसिमल पॉईंटला 2 डिजिट लेफ्टला सरकवायचं आणि 10⁻⁸ ने मल्टिप्लाय करायचं. पिकोमीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये होऊन जाईल. मग एज लेंथ 408 पिकोमीटर. कॅल्क्युलेट डेन्सिटी ऑफ गोल्ड. डेन्सिटी म्हणजे आपण नोटेशन यूज करतो डेन्सिटीसाठी रो. डेन्सिटी ऑफ गोल्ड काढायची आहे. मोलार मास ऑफ गोल्ड दिलेले. मोलार मास म्हणजे कॅपिटल M. मोलार मास ऑफ गोल्ड इज 197 ग्रॅम पर मोल. हा गिव्हन डेटा आहे. काढायचं काय आहे हे आपल्याला कळालेलं आहे. आता सोल्युशन सोडवत असताना, प्रॉब्लेम सोडवत असताना, सोल्युशन लिहित असताना सर्वात आधी आपल्याला विचारलं काय आहे तिथपासून सुरुवात करायची विचार करायला, आणि गिव्हन डेटा काय आहे तिथपर्यंत यायचं. ज्या सिक्वेन्सनी आपण विचार करतो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट सिक्वेन्सनी सोल्युशन लिहायचं. सर्वात आधी आपल्याला विचारलेलं आहे डेन्सिटी काढा. मग डेन्सिटीसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू mn/a³ इंटू NA. मग डेन्सिटी काढण्यासाठी ज्या रिक्वायर्ड पॅरामीटर्स आहेत ते गिव्हन डेटामध्ये आहेत का? M म्हणजे मोलार मास आहे 197 ग्रॅम पर मोल. N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. रँक ऑफ युनिट सेल दिलेला आहे का? नाही, आपल्याला शोधायचे. युनिट सेलचा टाईप फेस सेंटर्ड क्युबिक आहे, म्हणून आपल्याला आधी ते लिहून घ्यावं लागेल. फॉर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल रँक ऑफ युनिट सेल किती असती? 4. यांची व्हॅल्यू काढून झाली, आपण लिहून घेतली ती. ठीक आहे. A म्हणजे एज लेंथ दिलेली आहे, पिकोमीटरची सेंटीमीटर करायची होती ती पण करून घेतली. आणि NA म्हणजे काय? ॲव्होगॅड्रो नंबर. तो तर फिक्स असतो, तो तर चेंज होत नाही. मग आपल्याला डेन्सिटी काढण्यासाठी जे पॅरामीटर्स लागतात त्याच्या सगळ्या व्हॅल्यू आपण कलेक्ट करून घेतल्या. आता फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला सोडवायला सुरुवात करूया. मग आता डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू mn/a³ इंटू NA. सोडवा, व्हॅल्यूज टाकूया. M म्हणजे मोलार मास 197, N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल 4 अपॉन A³ म्हणजे 4.08 इंटू 10⁻⁸ होल क्यूब. A³. NA म्हणजे काय? 6.022 इंटू 10⁻23. ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू आपण टाकून दिली. ठीक आहे. आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन करू. हा 197 जशाला तसा, 4 जशाला तसा, 4.08 चा क्यूब होल क्यूब इंटू हे 10⁻⁸ चा क्यूब होईल 10⁻24. इथे 6.022 इंटू 10⁻23. थोडीशी पॉवरची ॲडजस्टमेंट बघूया. जनरली आपण लॉग मध्ये पॉवर घ्यायची नाही, ते
थोडंसं बाजूला करून त्यांची कॅल्क्युलेशन करायची. 10⁻24 आणि 10⁻+23 हे येईल 10⁻1. हा 10⁻1 न्यूमरेटरमध्ये गेला तर 10⁻+1 म्हणजे इंटू 10. तर ह्या दोघांची ॲडजस्टमेंट करून आपण 10 लिहिलं. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर हे होईल 197 इंटू 40 डिवायडेड बाय 4.08 होल क्यूब इंटू 6.022. ठीक आहे, डेसिमल पॉईंट. हे आपल्याला लॉगनी सोडवावं लागेल. 197चा लॉग लिहायचा, याची कॅरेक्टरिस्टिक येईल 2. 19चा 7 मध्ये इथे मी लॉग लिहून घेतलेले. 197चा लॉग कॅरेक्टरिस्टिक येईल 2. 2945. 40चा 0 मध्ये लॉग कॅरेक्टरिस्टिक 2 डिजिट नंबर आहे, मग कॅरेक्टरिस्टिक 1 6021. दोघांची ॲडिशन केली. न्यूमरेटरच्या नंबरच्या लॉगची ॲडिशन. आता डिनॉमिनेटरमध्ये 4.08चा क्यूब. 4.08चा क्यूब आहे म्हणजे 4.08चा लॉग आपल्याला 3 वेळा लिहावा लागणार आहे. 0.6107, 0.6107, 0.6107 आणि त्याच्या सोबतीला 6.022. 6.022चा लॉग असेल 0.7797. डिनॉमिनेटरमधल्या सगळ्या लॉगची ॲडिशन केली, ती आली 2.6118. न्यूमरेटरच्या लॉगच्या ॲडिशनमधनं डिनॉमिनेटरच्या लॉगची ॲडिशन, याच्यातनं हा नंबर सबट्रॅक्ट केला, हे आलं 1.2848. तुम्ही स्वतः लॉगबुक सोबत घेऊन बसा, व्हिडिओ पॉज करा आणि ते लॉग जे असतील त्याचे कॅल्क्युलेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन काय आहे ते करून पहा, क्रॉस चेक करा. ही सबट्रॅक्शन येईल 1.2848. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, सिम्पल ॲडिशन आहे, सिम्पल सबट्रॅक्शन आहे, म्हणून करून दाखवत नाही, तुम्ही स्वतः क्रॉस चेक करा. 1.2848 ह्याचा अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग आपण फक्त मॅन्टिसाचा पाहतो. 28चा 48 मध्ये अँटीलॉग आहे 1927. आता 1927 मध्ये 1.927 आन्सर लिहिताना 1927 एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देऊन टाकायचा. 1.927 आणि 1.927 इंटू ही जी कॅरेक्टरिस्टिक इथे आलेली असेल ती 10⁻² लिहायचं, इंटू 10⁻². इथे 1 आहे, मग हे मल्टिप्लिकेशन असेल 19.27. इथे मोलार मास कशामध्ये होतं? ग्रॅममध्ये, आणि ए कशामध्ये होतं? सेंटीमीटरमध्ये. मग याचं युनिट असेल ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. मग डेन्सिटी ऑफ युनिट सेल किंवा डेन्सिटी ऑफ गोल्ड रो इज इक्वल टू 19.27 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्येच पाहिलं आपण, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबच्या ऐवजी किलोग्रॅम पर मीटर क्यूब लिहायचं असेल तर 1000 मल्टिप्लाय करायचं. मग ह्यालाच लिहिता येईल आपल्याला 19.27 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हे जी दुसरी आहे युनिट ते SI युनिट आहे, पहिलं जे आहे ते जनरल ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबचं युनिट आहे. तर हे होतं फर्स्ट न्यूमरिकल. पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करायचा, स्वतः लॉग काढायचे, बेरीज वजाबाकी करून क्रॉस चेक करून उत्तर चेक करायचं. हिअर इज प्रॉब्लेम सेकंड. तर प्रॉब्लेम आहे अ कंपाऊंड मेड ऑफ एलिमेंट्स C and D. कंपाऊंड मध्ये एलिमेंट्स आहेत 2 एलिमेंट्स C and D. crystallizes in FCC. टाइप ऑफ युनिट सेल दिलेला आहे FCC. atoms of C are present at the corners of cube. C is present at the corners of cube. Atoms of D are at the centers of faces of cube. जो D पार्टिकल आहे तो at the centers of faces of a cube. What is formula of compound? कंपाऊंडचा फॉर्म्युला विचारलाय. फॉर्म्युला
ऑफ कंपाऊंड. आता इथे थेरॉटिकल हे आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन नाही आहे. न्यूमरिकल्समध्ये जसं आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करतो तसं काही नाही आहे. थेरॉटिकली विचार करून आपल्याला लिहायचं आहे. तर लिहायला वेळ लागेल, मी एक साथ लिहून देईल, फक्त आधी समजून सांगते. पहा काय दिलेलं आहे. एक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये दोन एलिमेंट्स आहेत सी आणि डी. जो सी पार्टिकल आहे, सी आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स ऑफ क्यूब. जो सी पार्टिकल आहे तो कॉर्नरवर प्रेझेंट आहे. आपण इथे लिहिणार आहोत, काल पण लिहिलेलं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये, की जो पार्टिकल कॉर्नरवर असतो, कॉर्नर पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट्स 1/8 टू सिंगल युनिट सेल अँड 1 युनिट सेल कंटेन 8 such corners. Therefore, contribution due to C particle will be equal to 1/8 into 8, that is 1. Hence, number of particles of C 1. C जो पार्टिकल आहे क्यूबच्या कॉर्नरवर आहे आणि कॉर्नरवरचा पार्टिकल 1/8 कॉन्ट्रीब्यूट करतो. असे 8 कॉर्नर असतील. मग C पार्टिकलचा 1/8 into 8 म्हणजे एक पार्टिकल असेल त्या युनिट सेलमध्ये. जो डी पार्टिकल आहे तो फेसच्या सेंटरला आहे. Each particle which is present at the center of face contributes 1/2 to single unit cell. एका युनिट सेलमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1/2 असतं. मग फेसच्या सेंटरला 1/2 कॉन्ट्रीब्युशन असलेले किती फेसेस आहेत, असे पार्टिकल्स किती असतील? 6 फेसेसच्या सेंटरवर 6 पार्टिकल, ज्याचं प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/2. तर डी नंबर ऑफ पार्टिकल्स असतील 1/2 into 6 म्हणजे 3. मग एक पार्टिकल सीच आहे, डीचे पार्टिकल 3 आहे, तर फॉर्म्युला असेल CD3. हेच आपल्याला सिस्टमॅटिक थेरॉटिकली लिहून दाखवायचं आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम सोपा होता, पण त्याची नेमकी शब्दामध्ये मांडणी कशी करायची हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही. उत्तर काढतात CD3 एकदम परफेक्ट उत्तर काढतात, पण लिहायचं कसं हे कळत नाही. 2 मार्क म्हटल्यानंतर काय तुम्हाला डायरेक्टली उत्तर लिहिलं तर मार्क्स मिळत नाही. 2 मार्क म्हटल्यानंतर सीचे पार्टिकल्स कसे काढले, डीचे पार्टिकल्स कसे काढले, मग फॉर्म्युला कसा बनवला ह्याच्यावर तुम्हाला मार्क्स मिळतील. तर सीचे पार्टिकल कसे काढले इथे लिहिलंय. सी पार्टिकल्स कुठे आहेत, तर सी पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स. मग कॉर्नरवरच्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती? ईच कॉर्नर पार्टिकल कॉन्ट्रीब्युट्स 1/8 टू युनिट सेल. मग असे किती कॉर्नर आहे? देर आर 8 कॉर्नर्स टू युनिट सेल. मग एकूण सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल? तर नंबर ऑफ सी पार्टिकल विच आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर विथ ईच कॉन्ट्रीब्युशन ऑफ 1/8. मग 1/8 into 8 म्हणजे 1. नंबर ऑफ सी पार्टिकल्स 1. आता डी पार्टिकलमध्ये तसंच लिहायचं. डी पार्टिकलची पोझिशन लिहायची, त्या पोझिशनचं कॉन्ट्रीब्युशन लिहायचं आणि किती पोझिशन्स तशा पॉसिबल आहे. जसं कॉर्नर 8 आहेत, फेसेस 6 आहे तसं. मग डी पार्टिकल्स आर ॲट द सेंटर्स ऑफ फेसेस. मग फेस सेंटरवाले किती कॉन्ट्रीब्यूट करतात? ईच फेस सेंटर पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट्स 1/2 टू युनिट सेल. फेस सेंटरवाला पार्टिकल 1/2 कॉन्ट्रीब्यूट करतो. असे किती फेसेस आहेत? 6. देर आर 6 फेसेस टू युनिट सेल. म्हणून एका युनिट सेलमध्ये 6 फेसेस आहेत. म्हणून नंबर ऑफ डी पार्टिकल किती असतील? 1/2 into 6 म्हणजे 3. मग नंबर ऑफ डी पार्टिकल्स 3. सी पार्टिकल 1, डी पार्टिकल 3, त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल CD3, कंपोजिशन असेल CD3. मग फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज CD3. वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या. तिसरा प्रॉब्लेम पहा. द युनिट सेल ऑफ मेटॅलिक सिल्वर इज FCC. मेटॅलिक सिल्वर म्हणजे गिव्हनमध्ये एलिमेंट आहे सिल्वर, इज FCC, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. इफ रेडियस ऑफ सिल्वर ॲटम इज 144.4 पिकोमीटर. रेडियस ऑफ सिल्वर ॲटम R इज इक्वल टू 144.4 पिकोमीटर. आपल्याला रेडियस म्हणा, एज लेंथ म्हणा, पिकोमीटरमध्ये नकोय, सेंटीमीटरमध्ये हवी. पुन्हा 2 डिजिट लेफ्टला सरका, 2 डिजिट लेफ्टला सरकून 10⁻⁸ लिहा. मग 1.444 into 10⁻⁸ सेंटीमीटर. रेडियस जी तुम्हाला पिकोमीटरमध्ये दिलेली होती आपण ती सेंटीमीटरमध्ये करून घेतली. पुढे कॅल्क्युलेट एज लेंथ ऑफ युनिट सेल. एज लेंथ ऑफ युनिट सेल म्हणजे ए ची व्हॅल्यू काढायची. इथे
व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल सिल्वर ॲटम. सी मध्ये विचारले पर्सेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दॅट इज ऑक्युपाइड बाय सिल्वर ॲटम्स. सिल्वर ॲटम्सनी किती पर्सेंट जागा ऑक्युपाय केली त्याला आपण काय म्हणतो, पॅकिंग इफिशियन्सी. सी मध्ये विचारले तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग इफिशियन्सी. पर्सेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑक्युपाइड बाय पार्टिकल्सला आपण म्हणतो पॅकिंग इफिशियन्सी. आणि डी मध्ये विचारलंय सब क्वेश्चन मध्ये पर्सेंट ऑफ एम्प्टी स्पेस, एम्प्टी स्पेसचं पर्सेंटेज विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपण गिव्हन डेटा लिहून घेतला, काय काय विचारलेलं आहे ते पण नोट डाऊन करून घेतलं. सोल्युशन सोडवूया. पहा, सुरुवातीला ए मध्ये काय विचारलंय तुम्हाला, एज लेंथ विचारलेली आहे, ए विचारलेलं आहे. तर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये आर ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ए ची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग आपलं रिलेशन काय आहे, ए आणि आरचं रिलेशन फॉर FCC आहे ए इज इक्वल टू 2√2R. व्हॅल्यूज टाकायच्या. 2 इंटू √2 ची व्हॅल्यू 1.414 पाठ करावी लागेल आणि आर ची व्हॅल्यू 1.444 इंटू 10⁻⁸ आणि हे उत्तर कशामध्ये येईल, सेंटीमीटरमध्ये येईल. आपण या सगळ्यांचा लॉग बघायचं. बघा 2 चा लॉग इथे लिहिलेला आहे 0.3010. 1.414 चा लॉग लिहिला आहे 1.414 चा लॉग 0.1504. नंतर 1.444 चा लॉग लिहिला आहे 1.444 चा लॉग 0.1596. या तीनही नंबरच्या लॉगची ॲडिशन केली ती 0.6110. आता ह्याचा 61 चा 1 मध्ये अँटीलॉग बघितला, तो अँटीलॉग आला 4083. मग आपण लिहिणार 4.083. एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायची आपली पद्धत आहे. इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे, 0. मग ह्याला इंटू 10⁻⁴ लिहिलं काय, नाही लिहिलं काय चालतं. 10⁻⁴ म्हणजे किती, 1. मग ह्याला 1 नी मल्टिप्लाय केलं काय, नाही केलं काय चालतं. हा 10⁻⁸ जसाच्या तसा 10⁻⁸ सेंटीमीटर. मग तुम्हाला एज लेंथची व्हॅल्यू मिळाली आहे 4.083 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. पहिलं उत्तर आलं आपलं. ABCD 4 प्रश्न विचारले त्यांनी सब क्वेश्चन्स. ए 4.083 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. सेकंड विचारलेला आहे व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम, व्हॉल्यूम ऑफ सिंगल पार्टिकल, व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम. जे ॲटम आहे त्याला आपण स्पेरिकल समजतो. मग स्पियरचा व्हॉल्यूम म्हणजे किती असेल, 4/3πr³. त्याच्याऐवजी जर आपल्याला MCQs मध्ये ऑप्शन असता तर आपण काय लिहिलं असतं, 0.185a³ किंवा 0.74/4a³. काल आपण व्हिडिओमध्ये बघितलंय ह्या इंटर कन्व्हर्जन काय आहेत ते. तर याच्याऐवजी तुम्ही हे पण यूज करू शकता, ते MCQs साठी आहे. पण हे बोर्ड एक्झाममध्ये न्यूमरिकल असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे. 4 पार्टिकलचा व्हॉल्यूम किती असतो, 0.74a³. मग एका पार्टिकलचं व्हॉल्यूम किती असेल त्याला 4 ने डिवाइड करायचं. मग 0.74a³ ला 4 ने डिवाइड केलं तर 0.185a³. ए ची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे ती टाकायची, 0.185a³ ने उत्तर काढता येतं. तसं काढा, पण जनरली आपल्याला टेक्स्टबुकमध्ये हा फॉर्म्युला नाही आहे, हा मॉडिफाईड फॉर्म्युला होता 0.185a³. आपला धोपट मार्ग काय, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम म्हणजे स्पेरिकल पार्टिकलचं व्हॉल्यूम, स्पियरचं व्हॉल्यूम 4/3πr³. बस व्हॅल्यूज टाकायचे आहे. मग आता 4 इंटू पाय म्हणजे किती, 3.142 इंटू r³. आर तुम्हाला दिलेला आहे 1.444 इंटू 10⁻⁸ होल क्यूब. ठीक आहे. आरची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, रेडियस ऑफ सिल्वर पार्टिकल अपॉन हा 3. आपण सगळ्यांचे पुन्हा एकदा लॉग लिहून घेतले. तिथे 4चा लॉग आहे
0.6021. नंतर 3.142चा लॉग लिहिलाय, 3.142चा लॉगबुकमधनं पाहून लिहिलाय. 1.444चा क्यूब आहे म्हणून 1.444चा लॉग 3 वेळा लिहिला. या सगळ्यांची बेरीज केली, न्यूमरेटरमध्ये जे आहेत त्यांचे सगळ्यांच्या लॉगची ॲडिशन केली. आता डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे त्याचा लॉग लिहिला 0.4771. सबट्रॅक्शन केली, ती सबट्रॅक्शन एवढी आली 1.1010. 10चा 1 मध्ये अँटीलॉग बघितला तो 1262 आलाय. मग याचा आन्सर असेल 1262. 1.262. एका डिजिट नंतर आपण डेसिमल पॉईंट ठेवतो. तर 1.262 इथली कॅरेक्टरिस्टिक 1 आहे तर ती पॉवर असेल 10⁻1 आणि आपण क्यूब मधली पॉवर सोडलेली आहे 10⁻8चा क्यूब म्हणजे 10⁻24. आणि याला सिम्प्लिफाय करून व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम असेल 1.262 इंटू 10⁻1 - 24 म्हणजे -23 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, तर हे असेल व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम. ठीक आहे, आता पुढे विचारलेलं आहे तुम्हाला सी मध्ये पॅकिंग इफिशियन्सी. ठीक आहे, मग आता हे तिकडचे लॉग जे आहेत ते हे करते, मिटवते. तुम्हाला काढायचे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पॅकिंग इफिशियन्सीसाठी फ्री स्पेससाठी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, फक्त आपल्याला नीट लिहिता आलं पाहिजे. सी पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हा झाला पॅकिंग फ्रॅक्शन आणि त्याला 100ने मल्टिप्लाय केलं की होईल पॅकिंग इफिशियन्सी. ठीक आहे, मग व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स FCC मध्ये नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल किती असतात 4. मग 4 पार्टिकलचा व्हॉल्यूम म्हणजे 4 × 4/3 πr³. 4 × 4/3 πr³. एका पार्टिकलचं व्हॉल्यूम 4/3 πr³. 4 पार्टिकलचं व्हॉल्यूम 4 × 4/3 πr³. आपण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे a³ आणि इंटू 100. आता पुन्हा व्हॅल्यूज टाकायच्या 4 × 4/3. 4 याला 3 ला खाली घेऊया. पाय म्हणजे 3.142 आणि r³ आर रेडियस दिलेली आहे 1.444 × 10⁻8 होल क्यूब. आणि हा a³ बाकी आहे. या a ची व्हॅल्यू असेल, एज लेंथ आपण इथे काढलेली आहे 4.083 × 10⁻8. 4.083 × 10⁻8 होल क्यूब. ठीक आहे, आपण फक्त व्हॅल्यूज टाकल्याने आपल्याला माहिती आहे, पाठ आहे FCCचं पॅकिंग इफिशियन्सी किती असते 74%. कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. ठीक आहे, आणि शेवटचं आहे D एम्प्टी स्पेस, पर्सेंट ऑफ एम्प्टी स्पेस. पर्सेंट ऑफ एम्प्टी स्पेस इज इक्वल टू 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी. मग हे असेल 100 - 74 इज इक्वल टू 26%. आणि तसंही आपण टेबलमध्ये पाठ करायला सांगितलेलंच आहे. पॅकिंग इफिशियन्सी, व्हॉइड स्पेस, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल ह्यांचे फॉर्म्युले, रिलेशन बिटवीन A अँड R हे आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे. तर हे होतं क्वेश्चन नंबर 3, प्रॉब्लेम नंबर 3. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 4. पहा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 4th प्रॉब्लेम. A compound is formed by 2 elements A and B. एलिमेंट्स दिलेले 2. एलिमेंट्स आर
capital A and capital B. Atoms of element B form CCP structure. B forms CCP. CCP स्ट्रक्चर्सलाच आपण काय म्हणतो, FCC टाईपचं स्ट्रक्चर. ठीक आहे. आता जो ॲटम स्ट्रक्चर फॉर्म करतो कुठल्याही टाईपचं, SC असेल, HCP असेल, CCP असेल, ठीक आहे, किंवा FCC असेल, तर त्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स N पकडायचे आणि त्याच्याशी रिलेटेड ऑक्टाहेड्रल होल्स आणि टेट्राहेड्रल होल्स काढायचे. ऑक्टाहेड्रल होल्सची संख्या नंबर ऑफ पार्टिकल एवढी असते आणि टेट्राहेड्रल होलची संख्या नंबर ऑफ पार्टिकलच्या दुप्पट असते. बघूयात काय आहे तर. इथे ॲटम्स ऑफ A ऑक्युपाय 1/3 ऑफ टेट्राहायड्रल व्हॉइड. A particles are present in 1/3 of tetrahedral void. आपल्याला फक्त टेट्राहायड्रल व्हॉइड बद्दल दिलेलं, तर तेवढंच काढायचं, ऑक्टाहेड्रल व्हॉइड बद्दल काही लिहायचं नाही. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड? फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड काय असेल? तर सोल्युशनमध्ये आधी समजून सांगते, मग थेरॉटिकली कसं लिहायचंय ते पाहूया. आता इथे ॲटम्स ऑफ एलिमेंट बी फॉर्म CCP स्ट्रक्चर. बी जे ॲटम्स आहेत ते CCP स्ट्रक्चर फॉर्म करतात, म्हणजे त्यांची अरेंजमेंट आहे. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ टाईप बी ची व्हॅल्यू किती घ्यायची? N. बी चे नंबर ऑफ पार्टिकल किती पकडायचे? N. आता A चे पार्टिकल काढायचे. A पार्टिकल कशामध्ये आहे? टेट्राहायड्रल व्हॉइडमध्ये. मग B चे नंबर ऑफ पार्टिकल N असतील तर टेट्राहायड्रल व्हॉइड्स किती येतील? 2N येतील. पण सगळ्या टेट्राहायड्रल व्हॉइड Aनी ऑक्युपाय केलेला नाही आहे, फक्त 1/3 टेट्राहायड्रल व्हॉइड ऑक्युपाय केला. म्हणजे A चे जे पार्टिकल आहे ते 1/3 टेट्राहायड्रल व्हॉइड्समध्ये असतील, म्हणजे 1/3 × 2N एवढे असतील. मग A चे पार्टिकल किती आहे? 1/3 × 2N एवढे आहेत आणि B चे पार्टिकल किती आहेत? N एवढे आहेत. आता यांचं कंपोजिशन बघायचं आपल्याला, रेशो काढायचा आहे. हा जो N आहे N सोबत कॅन्सल होईल, N 1 जा N, N 1 जा N. हा डिनॉमिनेटरमध्ये 3 येते, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा. हा 3 सोबत कॅन्सल होईल. मग A चे पार्टिकल किती राहतील? 2 आणि B चे पार्टिकल किती राहतील? 3. मग कंपाऊंड तयार होईल A2B3. फॉर्म्युला असेल A2B3. हेच आपल्याला सिस्टमॅटिक लिहायचं आहे. कसं लिहायचंय मी आता लिहून ठेवते वेळ वाचण्यासाठी. स्टेप वाईज कसं लिहायचंय ते बघा. आता B ची अरेंजमेंट आहे म्हणून लेट नंबर ऑफ B ॲटम्स इज इक्वल टू कॅपिटल N. आता A जे आहे ते टेट्राहायड्रल व्हॉइडमध्ये, आधी आपण टेट्राहायड्रल व्हॉइडची संख्या काढून घेतली. नंबर ऑफ टेट्राहायड्रल व्हॉइड्स इज इक्वल टू 2N. जेवढे पार्टिकल्सची अरेंजमेंट असते त्याच्या दुप्पट टेट्राहायड्रल व्हॉइड. नंबर ऑफ पार्टिकल्स N आहेत, टेट्राहायड्रल व्हॉइड 2N असतील. सगळे टेट्राहायड्रल व्हॉइड नाही, 1/3 टेट्राहायड्रल व्हॉइड म्हणजे किती? 1/3 ऑफ 2N. ठीक आहे, म्हणजे A जे पार्टिकलची संख्या आहे ती 1/3 ऑफ 2N. नंबर ऑफ A ॲटम्स इज इक्वल टू 1/3 × 2N. आता A चे नंबर ऑफ पार्टिकल माहिती पडले, B चे नंबर ऑफ पार्टिकल माहिती पडले, तर त्यांचा रेशो घ्यायचं, त्यांचं प्रपोर्शन घ्यायचं. A:B. A किती होते? 1/3 ऑफ 2N आणि B ची व्हॅल्यू किती होती? N. पहिल्यांदा N कॅन्सल केलं, मग हे येईल 1/3 × 2 आणि इकडे 1, 1/3 × 2 आणि इकडे 1. हा डिनॉमिनेटर मधला 3 कॅन्सल करण्यासाठी याला मल्टिप्लाय बाय 3 आणि ह्याला पण मल्टिप्लाय बाय 3. तर ह्या 3 सोबत कॅन्सल होईल, उत्तर 2 येईल. इथे 1 × 3 येईल. मग A चे पार्टिकल 2 आहेत, B चे पार्टिकल 3 आहे. फॉर्म्युला असेल A2B3. बरेच मुलं याला काय करतात? A3B2 असं क्रॉस करतात.
ही क्रिस क्रॉस मेथड नाही आहे, ही व्हॅलन्सी नाही आहे. ए ची व्हॅलन्सी 2 आणि बी ची व्हॅलन्सी 3 असा प्रकार नाही आहे. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए 2 आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी 3 हे नंबर ऑफ ॲटम्स आहेत, व्हॅलन्सी नाही. व्हॅलन्सी असेल तर कंपाऊंड तयार करताना आपण क्रिस क्रॉस करतो. इथे व्हॅलन्सी नसल्यामुळे आपल्याला पॅरललच लिहायचं आहे. ए ची 2 आणि बी चे 3 पार्टिकल. तर फॉर्म्युला असेल A2B3. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 1.5. निओबियम फॉर्म्स BCC स्ट्रक्चर. निओबियमचा सिम्बॉल आहे NB. BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. डेन्सिटी ऑफ निओबियम, डेन्सिटी म्हणजे रो, दिलेली आहे 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. युनिटमध्ये बदल करायची गरज नाही. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब नॉर्मल युनिट दिलेला आहे. लेंथ ऑफ युनिट सेल एज इज, म्हणजे ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 330.6 पिकोमीटर. ही बदलवावी लागेल कारण डेन्सिटी तुम्हाला ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे, मग हे सेंटीमीटरमध्ये आणावं लागेल. 2 डिजिट लेफ्टला सरका, म्हणजे 3.306 आणि 10⁻8 नी मल्टिप्लाय करून पिकोमीटरचे सेंटीमीटर. एज लेंथची व्हॅल्यू दिलेली. हाऊ मेनी ॲटम्स अँड युनिट सेल्स आर प्रेझेंट इन, म्हणजे नंबर ऑफ निओबियम ॲटम्स किती, नंबर ऑफ युनिट सेल्स किती हे विचारलेले आहे. इन 0.5 ग्रॅम निओबियम, मास ऑफ निओबियम दिलेले 0.5 ग्रॅम. तर गिव्हन डेटा लिहिलाय आपण, रिक्वायर्ड काय काढायचंय ते पण नोट डाऊन करून घेतलंय. सोल्युशन बघूया. आता सोल्युशनमध्ये तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम असा एक फॉर्म्युला लिहून दिलाय. तर नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅम, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम, आपला फॉर्म्युला आहे XN अपॉन A क्यूब इंटू रो किंवा रो इंटू A क्यूब. ठीक आहे. मग आता इथे व्हॅल्यूज टाका. एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे मास ऑफ सबस्टन्स 0.5. N म्हणजे काय, रँक ऑफ युनिट सेल BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी N ची व्हॅल्यू किती असणार आहे 2. मग ती N ची व्हॅल्यू टाकली इथे आपण 2 डिवायडेड बाय डेन्सिटी. डेन्सिटी दिलेली आहे 8.55 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आणि A क्यूब, A ची व्हॅल्यू दिलेली आहे त्याचा क्यूब करायचा आहे 3.306 इंटू 10⁻8 होल क्यूब. जेवढ्या व्हॅल्यूज होत्या त्या आपण टाकून घेतल्या. ठीक आहे. आता हे सॉल्व करायचं आहे. सॉल्व करताना थोडंसं इकडे 0.5 इंटू 2 म्हणजे किती येईल 1. 0.5 म्हणजे अर्धा, मासे 2 अर्धे मिळून किती होतो 1. ठीक आहे. इथे 8.55 इंटू 3.306 होल क्यूब. आणि ही पॉवर जी आहे याला थोडंसं बाजूला ठेवते. 10⁻8 चा क्यूब म्हणजे 10⁻24. तो 10⁻24 वरती जाऊन 10⁻+24 पॉवरला राहू द्या असंच. आता ह्याच्यामध्ये काय की कॅल्क्युलेशनमध्ये बार येतं, बारमध्ये जायचं आहे आपल्याला, तर कॅल्क्युलेशन सांगावे लागतील. सबट्रॅक्शन तेवढी सांगते. पहा 1चा जो लॉग आहे तो आहे 0.0000. 10चा 0 मध्ये बघायचा. 1ची कॅरेक्टरिस्टिक किती 0 आणि 10चा 0 मध्ये लॉग येतो 0000. ठीक आहे. इथे 8.55 चा लॉग 0.9320. इथे 3.306 चा क्यूब आहे म्हणून ह्याचा लॉग 3 वेळा लिहिला. 0.5193 0.5193 0.5193 हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग या सगळ्यांची ॲडिशन करून घेतली. आता ह्याच्या लॉग मधनं हा सबट्रॅक्ट करायचा आहे.
जरी तो वरती 0 आहे आणि हा निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह उत्तर काढायचं नाही. समजा असं असेल की 0 - 5 तर आपण उत्तर काढतो -5. इथे असं चालत नाही, इथे हे बरोबर आहे. आपल्याला लॉगचे कॅल्क्युलेशन करायचे. 0 मधनं 5 मायनस करायला सांगितलं ना, मग करायचं. मायनस न करता नुसती निगेटिव्ह साईन सबट्रॅक्ट म्हणजे लावून द्यायची नाही. कधी कधी आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये नॉर्मल कॅल्क्युलेशन करायचे असले तर 2 - 7 असेल तर आपण 7 - 2 करतो, निगेटिव्ह साईन लावतो -5. तसं इथे जमतं, इकडे तसं जमत नाही. तुम्हाला 0 मधनं हे सबट्रॅक्ट करायचं ना, मग करा. कसं करायचं बघा. इथे आता 0 मधनं 9 जात नाही, 0 मधनं 9 जात नाही. इथे कॅरी करायला कोणी नाही, इकडे कॅरी करायला कोणी नाही, इकडे कॅरी करायला कोणी नाही, इकडनं कॅरी करावं लागेल. जेव्हा आपण कॅरी करतो तेव्हा तिथे 7 असेल तर कट करून 6 लिहितो, ठीक आहे. 5 असेल तर कट करून 4 लिहितो, 1 असेल तर कट करून 0 लिहितो. म्हणजे एक नंबर लाईनवर लेफ्टला शिफ्ट होतो. मग 0च्या एक नंबर लेफ्टला शिफ्ट झालं तर ते काय होईल -1. त्याला -1 न म्हणता आपण काय म्हणतो -1. मग हे असेल -1, ठीक आहे. हे -1. मग इथे कॅरी दिला तर हे होईल 10. पण आपल्याला इथपर्यंत द्यायचं आहे, मग इथे 9 करून घ्या, इथे कॅरी द्या. इथे कॅरी द्यायचा तर हा 9 होईल, इथे 10. इथे कॅरी दिला, इथे 10. मग 10 - 9 किती येईल 1. 9 - 9 0. 9 - 8 1. 9 - 4 5. आणि 12 - 2. 12 - 2 म्हणजे -1 - 2 म्हणजे -3. पण -3 न लिहिता त्याला लिहितो आपण 3 बार 3, ठीक आहे. मग हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ही कॅरेक्टरिस्टिक आली 3 बार. अँटीलॉग बघायचा आहे. 51चा 0 आणि मीन डिफरन्स 1 मध्ये तो अँटीलॉग येतोय 3237. अँटीलॉग आहे 3237. आपल्या नेहमीच्या युज्युअल मेथडनुसार एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देऊन टाका. इथे बार 3 आहे त्याला 10⁻³ आणि हे 10⁻24 जे आहे ते बाजूला राहतील इंटू 10⁻24. म्हणजे ॲक्च्युअल आन्सर येईल आपलं 3.237 इंटू 10⁻21. 24 - 3 किती येईल 21. तर नंबर ऑफ निओबियम ॲटम्स इन 0.5 ग्रॅम आन्सर असेल 3.237 इंटू 10⁻21. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं, नंबर ऑफ ॲटम्स. आता असले प्रश्न जर CET मध्ये असतील तर तुम्हाला पुढचा प्रश्न कॅल्क्युलेट नाही करायचा, तोंडीच उत्तर काढता आलं पाहिजे. ॲटम्सची संख्या जेवढी आहे, युनिट सेलची संख्या विचारली. BCC मध्ये एका युनिट सेलमध्ये 2 पार्टिकल असतात. मग 2 पार्टिकल असेल तर 1 युनिट सेल. मग जेवढे पार्टिकल असेल त्याच्या अर्ध्या युनिट सेल्स असतील. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ह्याला 2 ने डिवाइड करायचं आणि डायरेक्टली उत्तर शोधायचं CET मध्ये असेल तर. आणि बोर्ड असेल तर मग आपल्याला लिहावंच लागेल, पूर्ण फॉर्म्युला लिहावा लागेल. तिकडच्या साईडला लिहिते, लॉगचे कॅल्क्युलेशन मिटवते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या त्या लॉगच्या कॅल्क्युलेशनसाठी, स्वतः करून पाहण्यासाठी. आता सेकंड फाइंड आउट करायचं आपल्याला, नंबर ऑफ युनिट सेल्स. नंबर ऑफ युनिट सेल्स in x ग्रॅम. नंबर ऑफ युनिट सेल्स इन x ग्रॅम. फक्त n तेवढा कट करायचा, बाकी फॉर्म्युला जसाच्या तसा. x/ρ इंटू a³. पुन्हा x ची व्हॅल्यू तीच टाकायची 0.5, रोची व्हॅल्यू 8.55 आणि a³ 3.306 इंटू 10⁻⁻8 होल क्यूब. आणि हे कॅल्क्युलेट करत बसायचं नाही, आपल्याला माहिती आहे. आपण फक्त n ची व्हॅल्यू कट केली आहे, म्हणजे n कट केलाय म्हणजे त्याला 2 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे इथे जर 2 ने डिवाइड केलं तर हा कॅन्सल होईल की नाही 2. म्हणून ही जी व्हॅल्यू आलेली ह्याला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल आपलं 2 1 जा 2, 2 6 जा 12, पुन्हा 2 1 जा 2 आणि 2 8 जा 16 इंटू 10⁻21.
तर हे असेल नंबर ऑफ युनिट सेल्स आणि हे होते नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स, हे होते नंबर ऑफ युनिट सेल्स. Sixth numerical, a compound forms HCP structure. A compound forms HCP structure. What is number of octahedral voids, tetrahedral voids, total voids formed in 0.4 mole of it? तुम्हाला HCP स्ट्रक्चर दिलंय. स्ट्रक्चर HCP असू दे, FCC असू दे किंवा CCP असू दे, जे पण नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल व्हॉइड आहे त्याचं रिलेशन तेच राहणार आहे, ते चेंज होणार नाही. जसं HCP मध्ये नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड आणि नंबर ऑफ पार्टिकल सेम असतील, तर CCP मध्ये पण तेच असणार आहे, असं काही वेगळं असणार नाही आहे. तर नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड, नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड आणि टोटल नंबर ऑफ व्हॉइड्स प्रेझेंट इन नंबर ऑफ मोल्स दिलेले 0.4. तर सोडवायला घेतलंय बघा, नंबर ऑफ मोल्स किती दिलेले 0.4. मग आता तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे. मग नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू 0.4 मोल. मग 0.4 इंटू 1 मोल, मग एका मोलमध्ये किती पार्टिकल असतात? 6.022 इंटू 10⁻23. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून नंबर ऑफ पार्टिकल्सची संख्या मिळाली आपल्याला, म्हणजे n ची व्हॅल्यू मिळाली 2.4088 इंटू 10⁻23. आता नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स, जे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आहेत ते नंबर ऑफ पार्टिकल इक्वल असतात. मग नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल आपण ऑलरेडी काढलेले आहेत, मग हे नंबर ऑफ पार्टिकल्स आणि नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड सेम असतील. नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स, टेट्राहेड्रल व्हॉइडची संख्या ही नंबर ऑफ पार्टिकलच्या दुप्पट असते. मग नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड इज इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स टाकले, 2 ने मल्टिप्लाय केलं, आन्सर मिळालं नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स. तुम्हाला टोटल नंबर ऑफ व्हॉइड्स विचारल्या, तर नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड प्लस नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड या दोन नंबरची ॲडिशन केली. 10⁻23 कॉमन काढला आणि 2.4088 4.8176 यांची ॲडिशन करून 10⁻23 ने मल्टिप्लाय केलं, जे असेल ते टोटल नंबर ऑफ व्हॉइड्स मिळाल्या. तर सॉलिड स्टेटमध्ये जे सॉल्ड न्यूमरिकल्स आहेत टेक्स्टबुकमध्ये, तर ते 6च न्यूमरिकल्स आहेत. पण हे जर आपल्याला समजलेले असतील तर एक्झरसाइजमधले सगळे न्यूमरिकल्स तुम्हाला सोडवता येतील. तुम्ही स्वतः प्रयत्न करा, नाहीतर मग त्याच्यावर आधारित आणखी एक व्हिडिओ आपण बनवणार आहोतच.